श्रीराम श्रीराम. श्रोते हो, आज नाथ षष्ठी आणि पैठणला नाथांच्या वाड्यामध्ये अत्यंत मोठा उत्सव हा साजरा केला जातो. त्याच एकनाथांचं वर्णन दासगणू करतायत. प्रधान चौवर्णी जो जगती वर्ण त्या भीतरी, सभाग्य नररत्न ते पैठणात गोदातिरी. असे जनन पावले चरित ज्याचे, अति असो नमन हे तया सतत एकनाथा प्रती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ज्यांनी चहुवर्णांना आपलंस केलं आणि खरोखरच हे नररत्न पैठणामध्ये आलं आणि त्यांचं चरित्र जरी आपण आठवलं, स्मरण केलं, तरी सुद्धा ते चरित्र इतकं पुनीत आहे की ते आपल्याला पावन करणारं आहे. अशा या एकनाथांना माझा सतत प्रणाम असो. नाथांची वृत्ती कशी होती हो, तर सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. हे स्वतःचंच वचन त्यांनी आपल्या आयुष्यात ते जगलेले आहे, त्याचं आचरण केले आहे. संत एकनाथ महाराज त्यांची आज नाथ षष्ठी. एकनाथ महाराज हे सर्व संतांहून वेगळे वाटतात, कारण संत नामदेव व संत तुकारामांनी आत्मसाक्षात्कारासाठी आणि विश्वकल्याणासाठी आपल्या प्रपंचाची होळी केली. समर्थ रामदासांनी आपल्या नव्हे तर विश्वाच्या प्रपंचाची चिंता केली. ज्ञानोबांचे तर सगळंच अद्भुत, अथपासून इतिपर्यंत सगळंच पूर्णत्व. परंतु एकनाथ महाराजांनी प्रपंच जाळला नाही. प्रपंच टाकून वैराग्याची आत्मसाक्षात्कारासाठी धडपडही केली नाही. प्रपंची भाग्य आणि परमार्थी वैराग्य त्यांनी संपादन केले. अत्यंत प्रतिकूल कालखंड या संतांच्या वाट्याला आला. त्यांच्या वेळी सर्व समाज, देश मुसलमानी सत्तेच्या अंमलाखाली होता. लोक खऱ्या अर्थाने अध्यात्म विद्येपासून वंचित राहत होते. देवधर्म हा एक व्यवसाय झाला होता. धर्म, संप्रदाय, पंथ यात सतत भांडणे होत होती. हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार हा सतत होत होता. रूढी, चालीरीती यांचे प्राबल्य समाजामध्ये होते. लोक भोगवादी होते. असे हे समाजाचे दूषित आणि विघटित वातावरण, मानवताहीन आचार पाहून नाथांचं मन अत्यंत व्यथित झालंय. नाथ महाराज भागवत धर्माचे अभ्यासक होते. त्यांची बुद्धी ही लोकविलक्षण होती. भागवत ग्रंथावर त्यांचे विशेष प्रेम होते. भागवतातील विचारांवर त्यांची श्रद्धा होती. भागवत विचार त्यांनी आचरणात आणला आणि तोच विश्वव्यापक विचार आहे हे नाथांनी समाज उन्नतीसाठी आणि त्याच्या उद्धारासाठी उपयोगात आणलेला दिसतो. कारण भागवत विचार हा माणसाला माणूस पण शिकवणारा आहे. म्हणूनच नाथ परस्पर प्रेमभाव निर्माण करणारा असा हा विचार हे त्यांनी लोकांना दिलाय आणि म्हणूनच नाथ हे क्रांतिकारक संत वाटतात. अहो, ज्या कालखंडात अस्पृश्याची सावलीही महत्पापासारखी होती, त्या कालखंडात नाथ महारवाड्यात जेवायला गेले. वाळवंटातील महाराचे पोर उचलून कडेवर घेतलं. पितृतिथीस महारांना पोटभर जेवू घातलं. थोडक्यात कोणताही बोलघेवडेपणा न ठेवता त्यांनी अंगीकारलेले अस्पृश्योद्धाराचे व्रत हे अतिशय थक्क करणारे आहे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी नाथांनी भूतदया, मैत्री आणि नम्रता ह्या 3 गुणांचा पुरस्कार केलेला दिसतो. या 3 गुणांचं वैशिष्ट्य काय, तर प्रत्येक गुणातून एक प्रकारची सदयता, स्नेहनिर्मिती आणि समाज संघटन होऊ शकते. भूतदया म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आदरभाव असला पाहिजे. काया वाचा मनाने दुःख निर्माण होणार नाही असं आचरण आपलं असायला पाहिजे. नाथ म्हणतात, सृष्टीवर सुद्धा प्रेम करा, कारण ती सुद्धा एक प्रकारची भूतदया आहे. म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पर्यावरणाचं रक्षण करा हा विचार आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. जो जाणे दिनाचा विचार, तो दीनदयाळ साचार.
जो समाजामध्ये दीन दुबळे सर्वांबरोबर अत्यंत प्रेमाने वागतो याला नाथ दया असं म्हणतात. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. व्यक्ती आणि समाज यांचं नातं हे अभिन्न असतं. समाज धारणेच्या दृढीकरणासाठी मनुष्याला आचरण करताना रामदास म्हणतात त्याप्रमाणे राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. तात्पर्य, भूतदया हा गुण जो आहे तो अत्यंत व्यापक आहे. दुसरा गुण त्यांनी सांगितला आहे की मैत्री. माणसात जो एक अनुबंध असतो त्याला मैत्री असं म्हणतात. मग मैत्रीत 3 प्रकारचे हेतू असतात. कोणता? पहिला आहे तो कार्यापुरता. आपलं कार्य झालं की ती मैत्री टिकत नाही, तो कार्यापुरता मैत्रीचा हेतू. दुसरा हेतू असतो आवडी आणि निवडी ह्या एक असणं, तो सुद्धा मैत्रीचा हेतू असू शकतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा हेतू जर कोणता असेल तर नाथ सांगतात निरपेक्षता. ही मैत्री माणुसकीच्या पातळीवर असते. म्हणजे संतांचं बघायचं झालं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा बुडते हे जन न देखिले डोळा. संतांची मैत्री ही अशी निरपेक्ष, निर्हेतुक आणि निर्व्याज असते. तिसरा गुण सांगितला आहे तो नम्रता. समाज जीवनासाठी या गुणाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण नाथ म्हणतात संघटन त्याच्याशिवाय होत नाही. पण या नम्रतेमध्ये सुद्धा सुप्तपणे हा दंभ तिथे त्याची वाढ होऊ शकते. मग यासाठी सतत सावधानता असावी. मग नम्रतेला जर आपण सत्संगाची जोड दिली तर हा दंभ तिथे वाढू शकत नाही. लोकपरंपरा संस्कृतीला समृद्ध करतात हे नाथांनी ओळखलं आणि म्हणूनच रूपकांच्या आणि भारुडांच्या माध्यमातून नाथांनी अवघड तत्त्वज्ञान सोपे करून लोकभाषेतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. भारुड हा एक काव्यप्रकार त्यांनी नवीन निर्माण केला आणि तो नाथांची खासियतच होता. वरवर प्रापंचिक विनोदी वाटणारी ही कविता पण ही आध्यात्मिक गूढ कविता असते, हे त्यांच्या भारुडांचं वैशिष्ट्य होतं. प्रचलित सामाजिक रूढी आणि वर्तणुकीवर कोरडे ओढण्यात भारुडकार एकनाथ महाराजांचा हा विशेष गुण होता. भारुड म्हणजे काय तर बहुरूढ ते भारुड, किंवा भार म्हणजे जनसंसार आणि हाडू म्हणजे गाणं म्हणजे ग्रामीण गीत असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. आणि आचार्य विनोबा भावे काय म्हणतात तर भार अधिक गूढ म्हणजे भारलेलं गूढ. कूटशैलीचं गाणं ह्यात अध्यात्म कूट पद्धतीने सांगितलेलं असतं. त्यांचा जोशी, बाळसंतोष, वासुदेव, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, पिसा, कोल्हाटी, दादला, माळी, भूत, जोहार अशी अनेक भारुडं सर्वश्रुतच आहेत. भारुडात विनोद, उपहास यांचा उपयोग करून एकनाथांनी समकालीन माणसांना सावध केलेले आहे. त्यांचं एक सुप्रसिद्ध आणि सर्वश्रुत असलेलं भारुड, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. या भारुडात एक साधी भोळी बाई पण निश्चयाने पक्की असणारी अशी ती भवानी मातेला नवस करते आणि तुला भरीत आणि रोडगा देईन आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी ती मागते. या भारुडाचा वाच्यार्थही महत्त्वाचा आहे. क्षुल्लक गोष्टींसाठी सामान्य मनुष्य देवास कसं साकडं घालतो हे मोठ्या खुबीने नाथ महाराज सांगतात. बघा, जाऊ माझी फडफड बोलती, जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला, बोडकी कर ग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंडेच पोर किरकिर करत, नंडेच पोर किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला. अहो, या भारुडाचा अर्थ, वरवरचा अर्थ जर आपण बघितला तर तो आपल्याला सांसारिक दिसतो. सांसारिक जीवनामध्ये इतक्या व्यथा असतात, त्याचं शब्दचित्रच इथे नाथ प्रकट करताय. लहान सहान बाबींसाठी आपण देवाला एवढी संकट घालतो, याचे दर्शन आपल्याला या भारुडात होतं. 4 आण्याची खडीसाखर देवापुढे ठेवायची आणि लाखो रुपयांची संपत्ती मागायची. थोडक्यात आपल्याला देवाविषयी आवड नसून भौतिकाची गोडी आहे हे याच्यातनं दिसतं. परंतु या भारुडाचा रूपकार्थ आणि आध्यात्मिक अर्थ याहून महत्त्वाचा आणि मननीय आहे. भारुडात आपली बुद्धी म्हणजेच ही स्त्री आहे आणि ती चितशक्तीला म्हणजेच भवानी आईला प्रार्थना करते आणि त्याच्यातले प्रपंच हे सासर आहे, तर श्रीहरीचे पद हे माहेर आहे. ह्या कल्पनेवरती हे भारूड उभं आहे. आणि आध्यात्मिक अर्थ बघायचा झाला तर आणि तो महत्त्वाचाही आहे. त्याच्यामध्ये अहंकार म्हणजे सासरा सांगितला आहे, कल्पना ही सासू सांगितली आहे, इच्छा आणि निंदा ह्या जावा सांगितलेल्या आहे, क्रोध हा दीर आहे, ममता ही नणंद आहे आणि तिचं पोर म्हणजे दुःख आहे आणि महत्त्वाचा दादला म्हणजे काम आहे. असा रूपकात्मक अर्थ जर घेतला तर ते भारूड आपल्याला नीट उलगडतं. म्हणूनच 125 विषयांवरती मनोरंजक आणि नाट्यपूर्ण शैलीत नाथांनी जी भारूड लिहिलेली आहेत ती आजही आपल्याला उद्बोधक अशीच आहेत. या लोकप्रिय भारुडांनी समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेल्या मदत केलेली आहे. संसारी लोकांना सुखी परमार्थाची दिशा दाखवलेली आहे आणि कीर्तन पुराणांच्या माध्यमातून नाथांनी जनतेला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. एकनाथांनी फार मोठ्या प्रमाणावर ग्रंथरचना आपल्याला केलेली दिसते. बरं, त्या ग्रंथरचनेत पुष्कळ वैविध्य सुद्धा आहे. बरं, चतुश्लोकी भागवत आहे, 11 स्कंदावरील टीका आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, चिरंजीव पद आहे, भावार्थ रामायण आहे. एकनाथांचे साहित्य सर्व ठळक वैशिष्ट्य त्यांचं काय असेल तर सुबोधता आणि त्यातला बहुजन हिताय असा दृष्टिकोन. त्याशिवाय अनेक त्यांचे अभंग आहेत, स्फुटरचना आहेत, भारुड आहेत, असं विविध अंगांनी त्यांनी आपलं हे ग्रंथरचना केलेली दिसते. भावार्थ रामायणाची रचना करताना तर त्यांनी समाज डोळ्यापुढे ठेवून त्यातली कित्येक तरी प्रसंगांची रचना केली असावी असंही आपल्याला वाटतं. आणि त्यांनी लावलेला जो रामायणाचा अर्थ आहे तो आध्यात्मिक आणि सामाजिकही आहे. भावार्थ रामायण हे वाचताना त्याच्यामध्ये आपल्याला इतकं त्यांचं निरीक्षण आणि हे दिसतं की युद्धकांड जे त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये विविध वृक्षांची विविध नावं आहेत, वानरवीरांची माहिती आहे. अहो, प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य लिहिलेली आहेत. नंतर रथांची सजावट कशी होती, किल्ल्यांची सुरक्षतेची तंत्र काय होती, मल्लयुद्धाचे डावपेच सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी तपशीलवार लिहिलेले आपल्याला दिसतात. शिवाय अस्त्रांचा म्हणजे एका अस्त्राचा परिहार दुसऱ्या कोणत्या अस्त्राने होतो हे सुद्धा नाथ सांगतात आणि हे सहज त्यांनी नोंदवलेलं आहे. तात्पर्य आपल्या आवडत्या आध्यात्मिक रूपकांना सामाजिक रूपकात प्रतिबिंबित करण्याची किमयाच त्यांच्याकडे होती, ती त्यांना साध्य होती. एकनाथांना आपल्या मायबोली मराठीचा सुद्धा सार्थ अभिमान होता. स्वतः विद्वान संस्कृत पंडित असूनही मराठी ग्रंथरचना करून त्यांनी मराठीला ऐश्वर्य मिळवून दिलंय. तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई म्हणतात की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत धर्माची इमारत पूर्ण झाली. त्यात पैठणच्या एकनाथांनी सांस्कृतिक जीवनाची वाताहत वाचवण्यासाठी पुढे येऊन ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी शुद्ध करून लोकांच्या हाती ठेवली. कथेच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भागवत आणि भावार्थ रामायण हे महत्त्वाचे ग्रंथ लिहून खांब दिला. भागवत ही उक्ती सार्थ केली. नाथ म्हणतात की योग ज्ञानाला भक्तीचा ओलावा द्या. भक्तीनेच अविद्येचं अज्ञानाचं निरसन होतं आणि भक्तीनेच अद्वैताची प्राप्तीही होते. भक्ती वेगळे जे ज्ञान तेथे कैचे समाधान, अशी उक्ती भक्तीची थोरवी असल्याने नाथांनी भक्तिप्रधान असणाऱ्या
भागवताची निवड केलेली दिसते. शब्दाहून आचार मोठा असे असलेले संत एकनाथ महाराज, अहो त्यांच्या चरित्रात आणि चारित्र्यात काय आहे हे बघण्यापेक्षा काय नाही असं जो प्रश्न आपल्याला पडतोच. कारण आदर्श गृहस्थाश्रमी, प्रपंच परमार्थ समन्वय असं ते होते. श्रेष्ठ समाजसुधारक होते, महान कवी होते, उत्तम टीकाकार होते, श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते, नंतर थोर तत्त्वज्ञ होते, श्रेष्ठ संत होते आणि अत्युच्च कोटीचे कीर्तनकारही होते, प्रवचनकार होते, आदर्श शिष्य होते, शांतिदयेचा पुतळा होते, ज्ञानाचा एका असं त्यांना म्हटलं जातं. सर्वोत्तम मार्गदर्शक असे हे नाथ महाराज होते. म्हणून तुकोबा त्यांचं वर्णन करताना एका आपल्या अभंगात म्हणतात, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. या अभंगात आपल्याला दिसतं की एक महात्मा दुसऱ्या मोठ्या महात्म्याला शरण जात आहे, हे या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. एक दिवस असा श्रेष्ठ भक्ताकडे प्रत्यक्ष भगवंत आला आपल्या भक्ताची सेवा करण्यासाठी. म्हणजेच अशा सेवकाला करावे सहाय्य, म्हणून निघाले पहा कृष्णदेव. श्रीखंड या नावाने भगवंताने नाथांकडे कावडीने पाणी भरलं, स्वतःच्या पूजेसाठी चंदन उगाळलं. विनोबा भावे एका आर्येमध्ये म्हणतात, श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कामही करीतो, स्वकरे चंदन घाशी, गंगेचे पाणी कावडी भरितो राम. अहो खरोखरच या संदर्भाला असा एक अभंग नाथांनी सुद्धा लिहिलेला आहे. तुम्ही कृपाळूजी देवा केली सेवा आवडी, करुनी सडा संमार्जन पाळिले वचन प्रमाण, उगाळुनी गंध पुरविले सोहळे केले दासांचे, ऐसा अपराधी पतित एका जनार्दनी म्हणत. नाथांची भगवत सेवा इतकी निरुपम झाली की भगवंताने त्यांच्या संगसुखाचा आवडीने त्यांच्या घरी 12 वर्ष राहून त्यांची सेवा केलेली दिसते. भक्त होता तो देवकोटीला पोहोचला आणि त्यांची सेवा केली. तेव्हा भक्त देवभक्त होऊन अवतरला. भक्तपणाचा उत्कर्ष म्हणजेच देवपणा आणि देवपणाचा उत्कर्षच म्हणजे भक्तपणा. परमभक्त पाहिला की देवाला आपले देवपणही सोडावेसे वाटते, टाकावेसे वाटते. अहो ज्याच्या चरणापासून भागीरथी प्रकट झाली तो हरी नाथांच्या घरी उदक भरत होता. श्रुतींनी ज्याचं वर्णन करताना हात टेकले तो नाथांच्या गुणवर्णनी भाट झाला. ज्याच्या प्रकाशाने चंद्रसूर्य प्रकाशतात तो नाथांच्या घरी दिव्यांच्या वाती सरकवत होता. लक्ष्मी ज्याच्या पायातळी राहते बसली आहे तो नाथांची भार्या गिरिजाबाई यांच्या पायाशी बसत असे. धन्य ते एकनाथ, धन्य ते पैठण. याप्रमाणे 12 वर्ष लोटले आणि तेव्हा भगवंत प्रकट झाले. कशासाठी? तर भक्त यश प्रकट करण्यासाठी. सगुण रूपात भगवंत येणे हा नाथांच्या भक्तीचा कळस आहे. ज्ञानेश्वर महाराजांना महाराष्ट्राने माऊली या नावाने हाक मारली, तर एकनाथ महाराजांना नाथ बाबा या नावाने. आपल्या करणीने, लेखणीने आणि वाणीने 16व्या शतकातील परतंत्र आणि अनाथ महाराष्ट्राला एकनाथांनी सनाथ केले असं न्यायमूर्ती रानडे गौरवाने म्हणतात. एकनाथ हे खरे लोकनाथ होते. नाथांच्या चरित्रात आपल्याला दिसतं की ते रोज अन्नदान करीत असत. दासगणू त्याचं वर्णन करतात. गृहस्थाश्रमी वर्तन ज्याचे, स्तुत्य बहु चांगले अतिथीचे, मन नाही भंगले. आल्या अतिथा अन्न देणे, नियम असे साधला म्हणती जन. तपोनिधी हा भला
म्हणती जन तपोनिधी हा भला. अहो, गृहस्थाश्रमामध्ये जवळजवळ 35 वर्ष हे अन्नसत्र चालू होतं. रोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य पांडुरंगाला केला जात होता. त्याशिवाय त्यांच्या अनेक कथा सर्वश्रुत आहेत की गावबाची, वेषोद्धार, सहस्रभोजन अशा कितीतरी कथा की शांतीसाठी यवन त्यांच्या अंगावर 108 वेळा थुंकला, पण त्यातनं सकारात्मक बघणारे नाथ म्हणतात की अरे, मला एकाच दिवशी 108 वेळा गंगा स्नान घडलंय. हा विचार फक्त नाथच करू शकतात. संत एकनाथांची नाथषष्ठी म्हणजेच फाल्गुन नातली कृष्ण षष्ठी, हिला पंचपर्वा षष्ठी असं म्हणतात. कारण याच षष्ठीला जनार्दन स्वामी म्हणजे त्यांचे गुरु हे त्यांचा जन्म झालेला आहे. जनार्दन स्वामींना त्यांना दत्तदर्शन झालेलं आहे. जनार्दन स्वामींचा नाथांवर अनुग्रह झालाय तो याच षष्ठीला, आणि जनार्दन स्वामींचे निर्वाण झालंय तेही याच षष्ठीला. आणि नाथांनी सुद्धा म्हणूनच ही तिथी आपल्या निर्वाणासाठी निवडलेली होती. अशा या षष्ठीमध्ये षष्ठीस नाथांनी देहत्याग करण्याचे ठरवले, जाहीर केले. शके 1521 साल उजाडलंय, फाल्गुन महिना आलाय आणि लोकांना त्यांनी सांगितलंय. आता त्यांच्या सहवासासाठी लोक त्यांच्या सान्निध्यात राहायला लागले. अखेर फाल्गुन कृष्ण षष्ठी रविवारचा दिवस उजाडलाय. नाथांनी आपल्या गुरुरायांचा पुण्यतिथीचा हा उत्सव मोठा थाटाने साजरा केलाय. पूजा अर्चा आटपून सर्व मंडळींसह भोजन केलाय. दुपारी दिंडीसह नाथ गोदावरी नदीच्या वाळवंटात आले. तिथे काल्याचं कीर्तन केलंय. भजन कीर्तनाने सारं पैठण दुमदुमलं. भक्तीचा पूर लोटला आणि नाथांच्या खांद्यावर जी वीणा होती ती वीणा त्यांनी हरिनामाचा गजर करीत करीत नाथ गोदावरीच्या पात्राशी आले. त्यांनी ती वीणा गावबाच्या हाती दिली. सर्वांना नमस्कार केलाय आणि मग नाथ गोदावरीत शिरले. ते पुन्हा दिसलेच नाही. त्यांनी जलसमाधी घेतली. त्यांच्या गळ्यातील पुष्पमाला पाण्यावरती तरंगू लागल्या. नाथ गेले. अवघा महाराष्ट्र अनाथ झाला. विटेवरच्या विठ्ठलाला सुद्धा हुंका फुटला असेल, परंतु नाथ आज त्यांच्या ग्रंथरूपाने आपल्यातच आहे. अशा या शांतीब्रह्म नाथांना माझा त्रिवार प्रणिपात. अहो, ह्या नाथषष्ठीला मी सुद्धा माझ्या कीर्तन सेवेची सुरुवात केली, म्हणून ही नाथषष्ठी माझ्या दृष्टीने खरोखरच अतिशय भाग्याची आहे आणि तो आनंद मी स्वतः घेते आणि सर्वांना देते. अशा ह्या नाथांना